वर्षा बंगल्यावरनं मोठी अपडेट येते कारण तिकडे बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतोय। हेमंत गोडसे, हेमंत पाटील, भावना गवळी हे तिघेही वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले मुख्यमंत्र्यांच्या। यवतमाळ, वाशिम असेल, हिंगोली असेल, नाशिक असेल, सगळ्या मतदारसंघांबाबत एक बैठक सुरू आहे। गेल्या एका तासापासून मतदारसंघांशी संबंधित सर्व नेत्यांची ही खलबतं पाहायला मिळते। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, वर्षा निवासस्थानी बैठकांना जोर आलेला दिसतोय, काय नेमकं घडतंय? आज या तिन्ही मतदारसंघांतला निर्णय लागू शकेल का? अश्विन, सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी आहे ती यवतमाळ, वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी आहे, कारण की भावना गवळी या ठिकाणच्या गेल्या 5 टर्मच्या खासदारात आहे। कारण की भावना गवळी या ठिकाणच्या गेल्या 5 टर्मच्या खासदारात, पण त्यांच्या नावाला थोडासा विरोध आहे। त्यांच्या जागी दुसरा कोणता तरी उमेदवार द्यावा यासाठी भाजपकडून दबाव आहे आणि म्हणूनच आज भावना गवळी या गेल्या अनेक दिवसांपासून वर्षावर येत होत्या। आज त्यांची अंतिम बैठक होईल, कारण की येत्या 2 दिवसात त्यांचं फॉर्म सबमिशन आहे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ आलेली आहे। दुसरीकडे नाशिक आणि हिंगोली या मतदारसंघाच्या देखील बैठक सुरू आहे। त्यासाठी नाशिककडून हेमंत गोडसे आलेले आहेत, भाऊ चौधरी आलेले आहेत, त्यांच्याबरोबर सुहास कांदे आलेले आहेत आणि नाशिकचे काही 20 ते 25 पदाधिकारी देखील पोहोचलेले आहेत। हिंगोलीसाठी देखील बैठक सुरू आहे। जसे की आपण सकाळीच बातमी केली होती की हिंगोलीचे जे सध्याचे उमेदवारी जाहीर झालेले हेमंत पाटील आहेत, त्यांच्या जागी दुसरा उमेदवार द्यावा यासाठी देखील भाजपकडून कुठे ना कुठे दबाव असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळेच हिंगोली, नाशिक आणि यवतमाळ, वाशिम या 3 लोकसभा मतदारसंघांच्या बैठका या सध्या वर्षावर सुरू आहे। त्यासाठी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री हे 1.5 तासापूर्वी दाखल झाले होते आणि 1 तासापासून या सगळ्या नेत्यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे। यामध्ये आज नाशिक, यवतमाळ, वाशिमचा निकाल जो आहे तो आज ते उद्या लागण्याची शक्यता आहे, कारण की त्यांची फॉर्म फिलिंगची तारीख ही अतिशय जवळ आलेली आहे। नाशिक आणि हिंगोलीबाबत येत्या 1 ते 2 दिवसात निर्णय लागू शकतो। मात्र आजची बैठक अंतिम मानली जाईल आणि आजच्या बैठकीनंतर कदाचित भाजपशी पुन्हा एकदा बैठक करून मग अंतिम निर्णय जो आहे तो सगळ्यांसमोर येईल। सध्या तरी मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी चालू आहे, त्याचबरोबर काही खलबतं चालू आहेत की कशा प्रकारे हे मतदारसंघ जिंकता येतील यासाठी देखील काही खलबतं चालू आहेत। जर नवीन उमेदवार द्यायचा तर तो कोण असेल यासाठी देखील खलबतं चालू आहेत किंवा स्वतःची उमेदवारी टिकवण्यासाठी काही उमेदवार आलेले आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी सध्या वर्षावर सुरू आहेत आणि येत्या 1 ते 2 दिवसामध्ये फायनलाइज काही नावं होतील, मग ते आपल्या समोर येतील। अश्विन, अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।